तर रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने आता सरकार त्या पद्धतीनं तपास करते का ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर बघूया पुढली एक महत्त्वाची बातमी। मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये अजित पवारांची इच्छापूर्ती करण्यात आली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर आज पहिलीच कॅबिनेट बैठक पार पडली। अजित पवार यांच्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये दादांनी घेतलेल्या 3 महत्त्वपूर्ण निर्णयांवर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलंय। या पहिल्याच कॅबिनेटमध्ये बारामती इथं 75 कोटी रुपयांचं क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे। वालचंद नगर रत्नापूर MIDC साठी 1000 एकर जागा उपलब्ध करून सरकारकडून दिली जाणार आहे। तर राज्यात 11 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यावर आज शिक्कामोर्तब केलंय। आपण बघतोय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 3 निर्णय घेण्यात आले। कोणकोणते निर्णय बघूया। बारामतीमध्ये 75 कोटी रुपये खर्च करून क्रीडा संकुल उभारलं जाणार आहे। वालचंद नगर रत्नापूर MIDC साठी 1000 एकर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे। राज्यात 11 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा निर्णय अजित पवारांनी घेतला होता, त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला।